वर सुद्धा आलेले आहेत आणि तसेच 70 स्पोर्ट्सवर सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक जर जमलेत तर त्यांचा पैसा वसूल कसा होईल त्यासाठी आपण प्रयत्न द्यायचे आहेत. कारण जर स्क्रीनवर काही चालतच नाहीये तर मग ते स्विच करतात आणि म्हणूनच जर प्रेक्षकांना जर तुम्हाला स्क्रीनवर थांबवून ठेवायचं असेल तर मग तुम्हाला वेळेत ते सामने संपवावे लागतात. चला सुरुवात होते आजच्या पहिल्या फेरीतल्या चौथ्या सामन्याची. ओम बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल विनीत माळी. हा मानकवळीचा पॉवर हिटर आहे पण त्या ठिकाणी त्यांची पॉवर हिटिंग आज पाहायला मिळाली नाही. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर झेलचीच्या स्वरूपात विनीत माळीचा खेळ संपला. सचिन यांनी तो झेल टिपलेला आहे आणि विनीत माळी नावाचं वादळ घोंगावण्याच्या अगोदरच शमलेलं आहे आणि ती विकेट ओम पांडेने मिळवली. जसा मी उल्लेख केला की कॅप्टनचा भरोसा टिकवण्यासाठी ओम पांडेला ओळखलं जातं. हा कमी वयाचा गोलंदाज अनुभवी गोलंदाजांपेक्षा चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर ते करून सुद्धा दाखवले. विनीत माळीचा विकेट त्यांनी मिळवलेला आहे. चैतन्य पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट हंगामातले आणखीन एक नाव ज्या नावाने चर्चा केलेली आहे. विविध स्पर्धांमध्ये आपल्या खेळाचा दर्जा काय आहे ते दाखवलेलं आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्याची देखील पदोन्नती विविध स्पर्धांमध्ये होते. त्यांना वरच्या क्रमांकावर खेळ करण्याची संधी मिळते. कारण पहिल्याच बॉलवर विनीत माळी हे झेलचीच्या स्वरूपात बाद झाले आणि म्हणूनच आता ऍडव्हान्टेज उचलण्याचा प्रयत्न नक्कीच असेल ओम पांडेचा. प्रितेश जोशी यांनी पर्याय चांगला वापरलाय गोलंदाजीचा. मान्सून सुपर सिरीजला 5 चेंडू 5 षटकार खेचण्याचा मान सुद्धा चैतन्य पाटील यांच्या नावावर आहे आणि त्याचमुळे आता पाहूया कॉन्क्रीट क्रिकेट म्हणजेच ती खेळपट्टी ओली असली खेळपट्टीवर पाणी असला तरी सुद्धा चैतन्य पाटीलला फरक पडत नाही आणि तेच पाहूया त्यांच्या वतीनं आज वायू 11 बोनकोडी संघाला मिळते का कॉन्ट्रीब्युशन जे ओम पांडेने आता दिलेलं आहे. विकेट मिळवून विक्रोलियन्स रॉयल स्टर्नर्स या टीमची सुरुवात उत्तम केले ओम पांडे. पुन्हा एकदा ओम सज्ज होत आहेत. डाऊन विकेट. ओमला माहिती आहे या खेळपट्टीवर गोलंदाजी कशी केली पाहिजे. सर्वात महत्वाचं काय ते कॉर्नर ऑफ द क्रीज वरून गोलंदाजी करतात. त्यानंतर खांद्याचा वापर करून बॉलला अँगल देतात आणि अँगल देत असताना बॉलला वाईल्ड लाईनच्या आतून विकेट किपरच्या दिशेने पाठवतात. खूप चांगली योजना गोलंदाज ओम पांडेची. पुन्हा एकदा ती स्ट्रॅटेजी. बॅट ग्रिपिंग चुकली होती चैतन्यची. बॉल प्रवास करतोय पोचतोय काऊ कॉर्नरला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिनू कांबळेने दिला आणि दिनूच्या कॉलवर विश्वास चैतन्य पाटील यांनी ठेवला आणि या 2 धावा वेगाने पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपला. वायू 11 बोनकोडी संघाची धावसंख्या झालेली आहे 2. सिल्वर स्टारची अशीच सुरुवात होती पहिल्या सामन्यामध्ये. योगायोग असतो विविध सामन्यांचा. 3 चेंडू झाले 2 धावा ऑफल कॅवर. क्या बात आहे. फुल लेंथ आणि त्या फुल लेंथला बॅटचा फेस क्लोज करून मिड विकेटला खेळायचा प्रयत्न होता चैतन्य पाटीलचा. आतापर्यंत ओम पांडे विकेट त्यांनी मिळवलेत. इकॉनॉमिकल राहिलेत म्हणजे जी सुरुवात हवी होती प्रितेशला ती सुरुवात त्यांनी दिली पण अजूनही काम संपलं नाहीये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या पहिल्या षटकातले. यावेळेस पंच केलंय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत पण बॉलवर पोचता पोचता थोडासा वेळ त्यांनी घेतला आणि तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे दिनू कांबळे यांना पहिल्या षटकामध्ये जवळपास स्ट्राईकवर जाण्याची संधी नाही मिळाली कारण 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि स्कोर झालाय वायू 11 बोनकोड या संघाचा 3 धावा. पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे दिनूला. आता ती संधी मिळालेली आहे शेवटच्या बॉलवर. बॅटची एज आणि शेवटचा बॉल सुद्धा येतोय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकावर पकड ठेवलेली आहे रॉयल स्टर्नर्स विक्रोलियन टीमने आणि त्याला कारणीभूत ठरतोय गोलंदाज ओम पांडे. टाळ्या होऊन जातो ओम पांडेसाठी. या रबर बॉल क्रिकेटमध्ये जिकडे 2 धुरंधर फलंदाज तुमच्या समोर असताना आपल्या कामगिरीची छाप त्यांनी पाडलेली स्कोर कार्डवर. वायू 11 बोनकोडे 3 धावा 1 फलंदाज बाद. चैतन्य 3 वर खेळते. दिनूचं अजूनही खातं नाही खोललं. चला नवीन गोलंदाज प्रितेश लगेच वापरायचंय. सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. वेळ आपल्याकडे कमी आहे. सर्वांनी एकत्र येऊ नका प्लीज. पहिल्या षटकानंतर पाहूया गोलंदाजी करण्यासाठी कोण येत आहेत.
बॉलिंग ट्रॅकवर आता जतन येत आहेत. जतन ठक्कर. सेकंड ओव्हरसाठी ओम पाटील म्हणजेच जास्तीत जास्त युवा गोलंदाजांचा समावेश रॉयल स्टर्नस विक्रोळी यांच्या संघामध्ये आहे आणि प्रत्येक युवा गोलंदाज तो अनुभव घेऊन आलाय. अमोल म्हात्रे यांनी विविध स्पर्धांमध्ये या सर्व युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली आणि त्याचमुळे कमी कालावधीमध्ये या सर्व खेळाडूंनी सुद्धा आपल्या कामगिरीचा ठसा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये उमटवलेला आहे. जतन ठक्कर. स्ट्रायकर साइडला चैतन्य पाटील. हो, यावेळेस काय खेळलाय. पुढ्यातला बॉल पुढे पाठवलाय. पहिल्या षटकाची कसर भरून काढणारा येतोय चैतन्य पाटीलच्या वतीनं षटकार. टाकी गावचा हा खेळाडू बघा, जर पुढ्यात ठेवाल तर मग चैतन्य पाटील नाही सोडणार. याच क्षणाची तर तो वाट पाहत होता. ओम पांडेने कुठलीच मोकळी दोन्ही फलंदाजांना दिली नाही आणि पहिल्याच बॉलवर जतन ठक्करने पुढ्यात बॉल ठेवला आणि त्यासाठी तयारीत होता चैतन्य. यावेळेस परिवर्तन. विकेटकीपर प्रितेश जोशी. दिनू यांनी ती रिस्क घेतली आणि आता पाहूया नेमकं काय घडलंय. बाईची एक धाव मिळते. दिनू यांनी ती रिस्क घेतली स्ट्राईक स्वतःकडे घेण्यासाठी, पण ती रिस्क महागात पडली असती. प्रितेश थोडेसे बॉल गॅदर करताना गडबडले आणि त्या संधीचा फायदा दिनू कांबळे यांनी स्ट्राईकवर येण्यासाठी उचलला. धाव वाढते. धावसंख्या झालेली आहे 10 धावा. 10 रन्स. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि तो लॉंग ऑफला उडवला. उंची मिळाली आहे. अंतर मिळेल का पाहूया. हो, अंतर मिळालंय. शिक्कामोर्तब होतंय. या बॉलवर 6 धावांचा स्टॅम्प बसवतोय दिनू कांबळे. षटकार येतोय. 6 धावा वाढतायत. दिनू कांबळे का तो डेस्परेट होता स्ट्राईकवर जाण्यासाठी, त्याचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे आणि षटकार खेचण्यासाठीच त्याला ओळखलं जातं, मग मैदान कोणतंही असू दे. आणि तेच करत असताना आता त्याच्या वतीनं तो षटकार येतोय. चैतन्य पाटील. थोडासा वेळ चैतन्याने घेतला. त्यांनी सुद्धा एक षटकार खेचला आणि त्या मागोमाग आता दिनू कांबळे सुद्धा त्या यादीत आपलं नाव लिहित आहेत. दोन्ही फलंदाजांच्या वतीनं एक एक षटकार आलेला आहे. म्हणजेच विनीत माळी बाद झाल्याचं दुःख पचवून हे फलंदाज कॉन्ट्रीब्यूट करतायत. दरम्यान गती परिवर्तन जतन ठक्कर. जो त्यांचा स्टॉक बॉल आहे जे खूप गरजेचं आहे. ज्या बॉलने फलंदाजाची त्रेदा तिरपीट उडेल अशी गोलंदाजी झाली पाहिजे आणि तेच पाहायला मिळते. जतन ठक्कर ओर द विकेट. फलंदाज दिनू कांबळेचा खेळ चाललाय सुपर हिट आणि धावफलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट. लॉंग ऑफ क्लिअर करणारा सिक्सर. काय खेळ चाललाय. दोन्ही बाजूंना एकमेकांवर प्रतिहल्ले चढवले जात आहेत. गोलंदाज आपलं काम करतायत, पण डॉट बॉल जरी आले पण त्या डॉट बॉलला बायपास करणारे षटकार सुद्धा आलेत. हे षटक जतनचं महागडं राहिलंय. 3 षटकार या षटकात आलेले आहेत. 19 धावा या षटकात वायू इलेव्हन बोनकोडे संघाला मिळालेला आहे. स्कोर झालेला आहे 22 धावा. 22. लास्ट बॉल. जतनने विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या पुनरागबर आमची काढाल छेड तर आम्ही 100% करू परतफेड. तीच परतफेड केली जतन ठक्करने विकेट घेऊन दिनू कांबळेची. चला पुन्हा एकदा एकत्र येऊ नका. चला बॉलर फक्त पाठवा. बाकीच्यांनी मागेच थांबा. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या वायू इलेव्हन बोनकोडे 22. 2 फलंदाज बाद. 22 लॉस ऑफ 2 आफ्टर 2. चला एकत्र येऊ नका. प्रितेश चला लगेच बॉलर पाठवा आणि आपापल्या जागेवर चला. वेळ वाचवा. मैदानात दाखल झालेत आता बिलाल शेख, किंग ऑफ भिवंडी. हे बिरुद त्यांना सिद्दीक भावे सरांनी दिलंय. आता पाहूया त्याच्या वतीने तसा खेळ पाहायला मिळेल का. दिनू कांबळे स्वस्तात परतले, पण बाद होण्यापूर्वी त्यांनी 2 षटकार खेचले वायू इलेव्हन बोनकोडे संघासाठी. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवात जर आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा विचार केला तर रॉयल स्टर्नस विक्रोळी संघाची अजूनही चांगली मानली जाऊ शकते. पण पाहूया आता तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कोण येत आहेत. सचिन येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकासाठी. दोन्ही कॅप्टन्सला तो रूल माहितीच आहे की पहिली 4 षटकं फ्रेश बॉलर्सनेच तुम्हाला संपवायचे आहेत आणि 5व्या षटकामध्ये तुम्ही गोलंदाज रिपीट करू शकता कोणताही. 4था षटकात वापरलेला गोलंदाज वगळता. एका कॅप्टनने तो सुद्धा प्रश्न विचारला होता.
चला वायू 11 बोनखोडी 22 वर आहेत, 2 फलंदाज बाद. हो शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, पूल केलाय पॅरल स्ट्रोक चैतन्य पाटील. आता ती धावांची भूक दिसते स्ट्रोक खेळताना. चैतन्यने तिसऱ्या षटकाची सुरुवात धमाकेदार षटकाराने केले. सहा धावा वाढतात, धावसंख्या 28 झाले 28. पुढचा बॉल. हो क्या बात आहे, बॅट ग्रिपिंग चुकले पण अपोजिट टू विंड डिरेक्शन असल्यामुळे बॉल मैदानाच्या आतमध्येच थांबला. झेल होता होता राहिला कारण ते जजमेंटच क्षेत्ररक्षकाला नाही घेता आलं. उजव्या हाताच्या बॅटरसाठी ऑनसाईडला खेळलं थोडं सोयीस्कर आहे या मैदानावर. ऑफसाईडला खेळायचं तर मग जास्त ऊर्जा लावावी लागते स्ट्रोक खेळताना. बचावलेत थोडक्यात चैतन्य पाटील. आता बिलाल स्ट्रायकर सेंडला आहे, धावसंख्या 29 झाले वायू 11 बोनकुडे संघाची. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2.2. सचिन डाऊन टू विकेट, पंच केलाय, पॉवर पॅक ब्लॉकबस्टर बॅटिंग बिलालची. सुरुवातच त्याने त्याच्या खात्याची केले षटकाराने. आलोय तर काहीतरी करून दाखवीन. खूप जास्त विड्थ मिळाली होती आणि त्याच विड्थचा फायदा उचलताना एक्स्ट्रा कव्हरला त्यांनी हा स्ट्रोक खेळला आणि या 6 धावा नोंदवल्या जातात स्कोर कार्डवर. वायू 11 बोनकुडे संघाची धावसंख्या 6च्या मदतीने आता 35 झाले 35. पुढचा बॉल. सचिन फुल टॉस दिला, क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा आहे पण पाहूया त्याचे प्रयत्न कमी पडत आहेत. बॉल मैदानाच्या बाहेर, एक टप्पा घेत चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. फुलटॉसचा फायदा बिलालला तितकासा उचलता नाही आला, जास्त एलिव्हेशन नव्हतं मिळालं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे 4 धावांसाठी. धावसंख्या 4च्या मदतीने पोहोचते आता 39 धावा. 16 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 16 चेंडूंच्या समाप्तीनंतर 39 धावा वायू 11 बोनकुडे संघाच्या धावफलकावर पाहायला मिळतात. आपण पाहतोय जे जे स्पोर्ट्स तसेच भाईंदर बॉईज क्रिकेट क्लब आयोजित मान्सून धमाका 2026 कालचा दिवस एक गाव एक संघ या गटाचा, त्यामध्ये रॉयल स्टर्नर्स ही टीम पुढे आली. आज ऑल इंडिया आयकॉन सगळे तुम्हाला विविध संघांमध्ये विभागलेले पाहायला मिळत आहेत. त्यापैकी सिल्वर स्टार या संघाने तिसरी फेरी गाठलेली आहे. बॉलचा टर्न ओळखताना ऑनसाइडला बॅटचा फेस क्लोज केला, मिड विकेटला लेग बायची एक धाव मिळते. एकदा वाढून स्कोर झालेला आहे 40 धावा. शेवटचा बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. सचिनचं षटक सुद्धा महागडं राहिलेलं आहे. मागचं षटक हे 19चं होतं, हे षटक आतापर्यंत 17चं आहे. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. या शेवटच्या बॉलवर जे 2 गोलंदाजांना जमलं आहे ते सचिनला जमतंय का? विकेट. कारण पहिले दोन्ही गोलंदाज विकेट मिळवताना पाहायला मिळालेत. सचिन आतापर्यंत 17 धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर साईडला चैतन्य ज्यांचा स्ट्राईक रेट 200चा आहे, 16वर खेळत आहेत. बिलाल त्यांना साथ देत आहेत. 3 चेंडू 10 धावा. लास्ट बॉल सचिन. पुन्हा एकदा इनसाइड आउट ऍट हिज बेस्ट. सुपर हिट स्ट्रोक प्लेड बाय चैतन्य पाटील, सिक्सर. चला नवीन गोलंदाज लगेच पाठवा. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या वायू 11 बोनकुडे 46, 46 लॉस ऑफ 2. सेहेचाळीस झालेत आणि पाहूया आता चौथ्या षटकासाठी. तौहीद येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. चौथ्या षटकासाठी तौहीदला निवडले. मीरा रोड संघाकडून ते खेळतात. आता व्यावसायिक संघाकडून ते खेळत आहेत. विक्रू विलियम्स रॉयल स्टर्नर्ससाठी तौहीद बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहे. ते षटक खूप महत्त्वाचं असेल. साइड ॲक्शनसाठी ओळखलं जाते आणि स्लिंगा ॲक्शन आहे बॉलिंग करताना तौहीदची आणि म्हणूनच तो भरोसा आता प्रितेश जोशी यांनी ठेवलाय तौहीदवर. पाहूया तो भरोसा आता टिकवेल का, कारण गरजेचं आहे. कारण वायू 11 बोनकुडे 46 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लावल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला सामना चालू ठेवा प्लीज प्लीज. यानंतर आणखीन मॅचेस खेळवायच्यात आपल्याला आणि सर्व सामने जास्तीत जास्त षटकांचे असलेच पाहिजे.
हीच माहिती आम्हाला वेलिंग्टन रॉड्रिक्स यांच्याकडून मिळालेली आहे. तौहीद पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर साईडला आहेत बिलाल शेख. बॅट आता निसटलेली आहे. खूप कमी वेळा या गोष्टी तुम्ही पाहता, पण आता ते दुःख तर त्याच्या चेहऱ्यावर दिसते सुद्धा. कारण जेवढं आपण आपल्या आवडीच्या वस्तूला जपतो त्यापैकी एक वस्तू म्हणजे ती ही बॅट, आणि आता ती बॅट जपून ठेवावी लागेल. आणि हे चुंबन खूप महत्त्वाचं असते. म्हणजे ते आता हार्ट ब्रेकवाला जी सिच्युएशन असते ती तुम्हाला पाहायला मिळते बिलालच्या चेहऱ्यावर. पूर्णपणे बॅट निखळली हँडलपासून, आणि त्याचमुळे चला लगेच नवीन बॅट पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पूर्ववत करणार आहोत हा डाव. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते बिलाल यांचा हा स्टान्स क्रिस बॉक्सचा वापर करून. पण बघा जसा त्यांनी बॅटस्विंग दिली, हँडल पासून बॅट निखळली आणि इतक्या लांब जाऊन पडली. म्हणजे किती स्ट्रॉंग बॅटस्विंग आहे बिलालची ते पाहायला मिळाले, पण तितकाच मोठा हार्ट ब्रेक सुद्धा. चार धावा मिळत आहेत. सुरुवात झाली चौकाराने तौहीदच्या या षटकाची. धावसंख्या 50. वायू 11 बोंजकोडे. तौहीद पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खूप जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न. पाहूया नेमका निर्णय काय पंचांचा. अगोदर आपण स्ट्रायकरला पाहूया. आणि आता तिसरे पंचांचा अंपायर्स कॉल. चला आपण तपासणार आहोत की स्ट्रायकर्सना फलंदाज बाद आहे की नाही. डिरेक्ट हिट. आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा आपण थोड्या वेळासाठी थांबलोय. जवळ येऊ नका, जवळ येऊ का, आपण लांब थांबा. खेळाडू क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर थांबा. निर्णय लगेच आम्ही देऊ तुमच्यापर्यंत. 77 स्पोर्ट्स आहे आणि आमच्यासोबत प्रतीक पाटील लगेच आम्हाला अपडेट्स देतील. तर चैतन्याला माहितीच आहे, ही असते इमानदारी. निर्णयाची वाट पाहण्याच्या अगोदर त्यांना वाटलं होतं की हा ते बाद आहेत, आणि हो ते बाद आहेत. तर चैतन्य पाटील हे बाद झालेले आहेत पहिलीच धाव घेत असताना. त्याचमुळे धाव तर नोंदवली जाणार नाही, पण चैतन्य पाटील होतील बाद. चला लगेच नवीन फलंदाज वायू 11. चला वायू 11 नवीन फलंदाज पाठवून द्या. वेळ कमी आपल्याकडे. जितक्या लवकर आपण डाव संपवू तितकी मदत तुमच्या आयोजकांना मिळणार आहे. A1 पवन मैदानात दाखल होत आहेत. स्टार कास्ट आहे वायू 11 बोनकोड या संघाकडे. एकापेक्षा एक धुरंधर एकाच संघात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमुळे जसे बिलाल मैदानाच्या आतमध्ये आहेत, चैतन्य बाद झाले, पवनखेडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. पवनखेडे जितके चांगले ते दिसतात तितकेच चांगले ते खेळतात. आणि पाहूया आता तोच खेळ वायू 11 बोनकोडे संघाकडे. जी आवश्यकता आहे ती आवश्यकता पूर्ण करणारी फलंदाजी आता पवनकडून पाहायला मिळेल का. पण तौहीद यांच्याकडे सुद्धा इकॉनॉमिकल राहण्याचा तो अनुभव आहे. आणि म्हणूनच तौहीद, काल देखील मी तोच उल्लेख केला होता की लोवो फुल टॉस वाईड यॉर्कर्सवर खूप चांगलं काम तौहीदने मागच्या 2 वर्षात केले. आदरणीय उमेश मांजरेकर सरांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत. कालच ते मालवणला होते. बेस्ट ऑफ मुंबई आणि बेस्ट ऑफ कोकण या प्रेक्षणीय लढतीमध्ये त्यांनी बेस्ट ऑफ मुंबई संघाचं नेतृत्व केलं आणि उत्तम खेळ मालवणला खेळून ते आज पुन्हा एकदा आपल्या मीराबाईंच्या नगरीमध्ये दाखल झाले. त्यांचा मी वेलिंग्टन रॉड्रिक्सच्या वतीने करतोय मनपूर्वक स्वागत. चला पवन स्ट्रायकर सेंटला पोहोचतायत. चर्चेचा विषय पवन नेहमीच राहतात, पण आता पाहूया चर्चा तर तौहीदची सुद्धा होते. तौहीदने इकॉनॉमिकल राहण्यास स्वीकारलेला आहे. चौकार जरी आलाय पहिल्या बॉलवर, पुढचा बॉल तो डॉट आला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे चौथ्या षटकातला. मागच्या सामन्यामध्ये आपण 95 धावा बनवताना पाहिलं. आकर्ष 11 जुहू संघाला तो आत्तापर्यंतचा सर्वोत्तम धावफलक या स्पर्धेतला राहिलेला आहे. 50 धावा वायू 11 बोनकोडे. पुढच्या बॉलसाठी तयार तौहीद. पवनसाठी बॅकफुटला बॅलन्स करून स्लॅश केले बॉलला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 1 धाव मिळेल. मेहराज त्या ठिकाणी आहेत. मेहराजने बॉल अडवला तोपर्यंत 1च धाव मिळालेली आहे. बिलालकडे स्ट्राईक जाते. धावसंख्या 51, 51 लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाजी चांगली राहिलेली आतापर्यंत
विक्रोयन्स रॉयल टर्नर्स या टीमची. पहिलं षटक तर ओमने काय हाताळले. ओम पांडे क्वालिटी जी असते ती क्वालिटी पहिल्या षटकामध्ये ओम पांडेची पाहायला मिळाली. विकेट सुद्धा त्यांनी विनीतचा मिळवला. परत टाकावा लागेल हा बॉल, वाईट बॉल. कारण जर विनीत जर टिकले असते तर मग धावफलकामध्ये आणखीन बदल तुम्हाला पाहायला मिळाला असता. पण गोलंदाजी व्यवस्थित हँडल केले खरं तर प्रितेश जोशीने. अनुभव आहे प्रितेशकडे. विकेट किपर म्हणून त्याची भूमिका तितकीच महत्वाची आहे आणि टीमला लीड करणं यावर सुद्धा त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे. ऑनसाइडला बॉलला खेळलाय, तितका लांब तर जात नाहीये बॉल. पहिली धाव वेगानं पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न पण पवनची तयारी नव्हती आणि म्हणूनच फक्त ही एकच धाव नोंदवली जाईल स्कोर कार्डवर. एक धाव वाढते आणि स्कोर 53 झालेला आहे. 53 लॉस ऑफ 3 विकेट्स. मजा येईल या मॅच मध्ये. जर 70 पर्यंत सामना राहिला तर मग दोन्ही संघाला इक्वल ऍडव्हान्टेज आहे. पण पाहूया 70च्या पलीकडे गेला तर मग थोडीशी अडचण वाढेल रॉयल टर्नर्स विक्रोलियन टीमची. जसं आपण मागच्या 2 दिवसांपासून सर्व सामन्यांना अॅनालाइज केलं तर 70 ची लढत ही शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचते. पुढचा बॉल, हो क्या बात आहे, पुढचा बॉल ठेवला होता आणि त्यानंतर मग कुठे पवन थांबणार आहे. पवनच्या नावात रन होते पण पाहूया पंचांचा निर्णय नेमका काय येतोय. पवनने स्टोक तर खेळला होता वाईड ऑफ लॉंग ऑफला षटकारासाठी त्यांची कमिटमेंट होती. पाहूया ती कमिटमेंट पूर्ण केली जाते का. आणि आता आपण तपासणार आहोत. सॉफ्ट सिग्नल लागेल सर, सॉफ्ट सिग्नल लागेल. अँगल नसला तर सॉफ्ट सिग्नल लागेल. फॅन्चो आपणास विनंती, आपण मुख्य मंचावर यायचंय. फॅन्चो आपण या. सर अँगल नाही आहे सादिक सर, अँगल नाही आहे.
केलंय आणि पाहूया या ठिकाणी फलंदाजांचा कॉल आहे. येस, ऑनफिल्ड डिसिजन इज फेअर बॉल. फेअर बॉल. 69 झालेले आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर 77 दाखवला जातोय. क्या बात आहे, फायरी काय बॉल हाताळलेला आहे. एक्सप्रेस बॉल, अँगलचा यूज करून पवन पाहतच राहिलाय. येतोय हा डॉट बॉल. महाप्रचंड वेगानं चेंडू हाताळलाय, म्हणजे एखादा स्पीडोमीटर असता त्याचा काटा वाकला असता इतक्या वेगानं ओम पांडेने ती चेंडूची हाताळणी केलेली आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. आउटसाइड एज बॉल थर्ड मॅनला नाही मिळत मनातलं पवन केणेला. पण आता पाहूया शेवटच्या बॉलवर बिलालच स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. षटक ओमने काय सांभाळलंय, म्हणजे 2 षटकं कोणाला द्यायला पाहिजेत विक्रोळी संघाकडून, तर मग स्पर्धा कोणती असू द्या ओम पांडेचाच विचार केला जाईल अशी गोलंदाजी त्याने आज सुद्धा करून दाखवलेली आहे. आतापर्यंत त्यांनी 11 चेंडूत फक्त 10 धावा खर्च केल्यात. एकही मोठा स्ट्रोक नाहीये. ही बाब देखील ध्यानात घेण्यासारखी आहे. 70 झालेत वायू 11 बोनकोडेच्या आणि शेवटचा बॉल या पहिल्या डावातला स्ट्रायकर साइडला आहेत बिलाल. खेळायचं होतं ऑन साइडला, बॉल पोहोचतोय मिड ऑफला, क्षेत्ररक्षक पोहोचेल, लॉंग ऑफचा सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल. पाहूया थ्रो केला तर तो स्ट्रायकर साइडला बॉल गॅदर नाही झाला, पण पवनचा वेग भन्नाट आहे. त्याने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पहिला डाव संपलेला आहे आणि स्कोर वायू 11 बोनकुडेचा 72. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी 73, बॉल शिल्लक 30 चेंडू 73 ची गरज रॉयल्स टर्नर्स विक्रोळियन्स. अमोल म्हात्रे यांचं मार्गदर्शन नेहमीच विक्रोळियन्स या टीमला मिळते. आणि एका बाजूला मेंटॉर आहेत शुभम नाईक वायू 11 बोनकोडेचे. आणि वायू 11 कोणकोडे संघाचे टीम ओनर आहेत स्वप्नीलजी नाईक. तर दोन्ही ओनरचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला दोन्ही पंच लगेच आहे 2 मिनिटांसाठी. हा, मी इशारा केला, लगेच तुम्हाला कळलं असेल की मी तुम्हाला का बोलवलंय. लगेच या. चला, आमचे सर्व स्पॉन्सर्स ज्यांचा खूप आम्ही आभार व्यक्त करतोय. टी ब्रेक तर आहेच, लगेच टी ब्रेक घ्या, लगेच रुजू व्हा, लगेच पुढचा डाव सुरू होणार आहे. आमचे सर्व स्पॉन्सर्स म्हणजे ही स्पर्धा आदरणीय गिल्बर्ट शेट मेंडोन्सा यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ आपण आयोजित केलेले आहे. तसेच आमचे सर्व स्पॉन्सर्स जे स्पोर्ट्स, तुंगा हॉस्पिटल, संजय गोम्स, जे फार्म्स, जे स्पोर्ट्स, डेंजर 11 वैभव पाटील, SSP 11 राजीव मेहरा, संदीप गोम्स, NP स्पोर्ट्स, JR स्पोर्ट्स, स्टीवन मेंडोन्सा, टॉल्चर मेंडोन्सा, हेमंत शाह, यशल शाह, वैभव पाटील, तसेच ॲझ्रिल डिसोजा, सर्व आमचे स्पॉन्सर्स आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांचा नामोल्लेख आपण नक्कीच करू. पण पुढच्या डावाकडे वळू आणि पुढील आवाज तुम्ही ऐकणार आहात चंद्रकांत शेट्टे सरांचा. थँक्यू. चला चला प्रितेश, 2 बॅटर्स पाठवून द्या फास्ट, आपल्याकडे वेळ कमी आहे. मित्रांनो बघा, यानंतर आपल्याला दुसऱ्या फेरीतला एक सामना बाकी आहे, तिसऱ्या फेरीतला एक सामना बाकी आहे आणि फायनल बाकी आहे. त्याचमुळे चला घाई करा. प्रितेश चला 2 बॅटर्स पाठवा फास्ट. 73चं टार्गेट आहे. प्रितेश, विक्रोळियन्स रॉयल्स टर्नर्स आपले 2 बॅटर्स लगेच पाठवून द्या प्लीज. चला आवाज ऐकूया चंद्रकांत शेट्टे सरांचा. काय
नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. मान्सून धमाका आणि मान्सून धमाका आहे, मान्सून सुद्धा धमाकाच करतोय. पाऊस आलाय आणि पाऊस नसता तर पावसाळी क्रिकेटची मजा नाही येत आणि आज त्या पावसाळी क्रिकेटची मजा आपण इकडे घेत आहोत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. चालू असणाऱ्या सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये रन केले गेलेले आहेत ते एकंदरीत 72 आणि 73 करायचे आहेत. 5 ओव्हरमध्ये 73 या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा होऊ शकतो, त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. पाऊस येतोय आणि त्याच्यात सुरू असणारे हे क्रिकेट आजपासून अगदी जवळपास 40 वर्ष जरी मागे आपण गेलो तर तुम्हाला पावसाळी क्रिकेट मुंबईत दिसतं. पार्ले टिळकच्या विद्यालयाच्या मैदानात पूर्वी फेकी बॉलिंग, लाल रंगाचा बॉल आणि जे चिखलातलं क्रिकेट असायचं ना, ज्यामध्ये 1988 साली भारतातली पहिली 4 व्हीलर कार कोणी जिंकली असेल, सर उमेश मांजरेकर यांनी. आणि आपल्या मंचावर स्वतः सर उमेश मांजरेकर उपस्थित आहेत. रवी शास्त्री यांना कार मिळाली ऑस्ट्रेलियामध्ये, त्याच्यानंतर भारतात क्रिकेटमध्ये कुणाला कार मिळाली असेल पहिली तर ते नाव सध्या आपल्या व्यासपीठावर बसलेलं आहे, सर उमेश मांजरेकर. आणि विशेष म्हणजे काल वयाच्या 62व्या वर्षी मालवणला ज्यावेळेला मुंबई विरुद्ध सिंधुदुर्ग मॅच झाली, मुंबईने चुरशीचा सामना जिंकला, सलामीला स्वतः उमेश मांजरेकरच गेले होते. आणि उमेश मांजरेकर सध्या भाईंदरमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन सुद्धा करतायत, खूप मोठी बाब आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. पावसाळी क्रिकेटचा इतिहास डोळ्यासमोरून जातो तर खूप मोठ्या स्पर्धा सातत्याने येतात, बॉलर येतात, बॅटर येतात, टीम येतात आणि आज मात्र या ठिकाणी असंच पावसाळी क्रिकेट आपण पाहत आहोत, ज्या ठिकाणी 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला रॉयल स्टर्नर अर्शद काझी आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला स्वप्नील नाईक आणि कंपनी, लालू शेठ, बोनकोडे यांच्यातील सुरू असणारी मॅच पाहायला मिळते. 72 झाल्यात, 73 करायच्या आहेत. परंतु या क्रिकेटचा खेळ असा आहे आणि एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी शरद शेट्टी सर, आपल्याला विनंती असणार आहे, आपण सर उमेश मांजरेकर यांचा सन्मान करायचा आहे. मित्र हो, असामान्य खेळाडू, टेनिस क्रिकेटचा बादशहा ज्याला म्हटलं गेलं, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्यांची बॉलिंग, त्यांची बॅटिंग, त्यांची फिल्डिंग हे सातत्याने चर्चेत राहिलं आणि ज्यांना पाहून मागील 3 पिढ्या टेनिस क्रिकेटकडे वळल्या ते ना उमेश मांजरेकर, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. शरद शेट्टी सरांना विनंती असणार आहे, आपण उमेश मांजरेकर सरांचा सन्मान करायचा आहे. आणि फिटनेस आजही तुम्ही पाहून घ्या. द ग्रेट उमेश मांजरेकर यांचा सन्मान केला जातोय. भल्या भल्या संघांना एक हाती पराभूत करण्याचं काम ज्या अवलियाने केलं, ज्या महानायकाने केलं, असा महानायक, असा टेनिस क्रिकेटचा सम्राट, असा टेनिस क्रिकेटचा राजा, नाव उमेश मांजरेकर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये त्यांनी 28 की 30 चेंडूमध्ये सेंचुरी सुद्धा मारलेली आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्यावेळेला आपण दोन्ही बाजूला जर पाहिलं तर प्रितेश एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला उजेर आहेत. हे दोन्ही खेळाडू दर्जेदार आहेत आणि विकीचा वेग, पहिला बॉल वेगात आलाय, त्याला खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला. विकी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. नरे पार्कच्या स्पर्धेत बेस्ट मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील त्यांनी सातत्याने घेतला आणि सातत्याने त्यांच्या वेगाची चर्चा सुरू आहे. YU11 बोनकोडे टीमसाठी 73चा पाठलाग करायचा आहे, अशक्य नाहीये. हा बॉल थोडासा लांब टाकला गेला होता, तिकडनं थोडासा बाउन्स झाला, पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल, 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय का? यस. आणि एका धावेने धावफलकाला सुरुवात होते. या भाईंदरची सुद्धा खूप सारी अशी नावं राहिली जे सातत्याने, वेलिंग्टन रॉड्रिग्स यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत, ज्यांनी या स्पर्धेला आपल्या भेटीला आणलंय आणि सातत्याने क्रिकेट आणि वेलिंग्टन रॉड्रिग्स हे नाव सातत्याने चर्चेत राहिलंय. या स्पर्धा त्यांनी कित्येक वर्ष आयोजित केलेल्या आहेत. क्रिकेटची तळमळ आहे त्यांच्याकडे सुद्धा. हो वेग, भन्नाट, बाउन्स देखील त्याच्याबरोबर पाहायला मिळाला. फरक फक्त एवढाच आहे, पूर्वी माती होती अजित सर, पूर्वी चिखल होता, लाल रंगाचा बॉल होता आणि आता जर पाहिलं तर मात्र हा बदल झालाय. सिमेंटच्या विकेट आल्या, मातीच्या ठिकाणी बॉल सफेद झाला आणि
चिखलाऐवजी मात्र सिमेंटचा प्लॉट झाला. पूर्वी फेकी बॉलिंग चालायची, आता प्लेन बॉलिंग आली आहे. म्हणजे बऱ्यापैकी बॅटरच्या बाजूने हे क्रिकेट गेलेलं आहे. वाह, काय मारलाय, पाऊस पडतोय, खेळपट्टीवर पाणी आहे, बॉल ओलाय, मला काही फरक पडत नाही. बाळकुमचा सिक्सर किंग प्रितेशच्या बॅट मधून येतोय, लांब लचक षटकार. चांगला स्ट्रोक मारलाय. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं, फक्त एका जिद्दीने तुम्हाला खेळायला लागतं. आणि हा पहिला बॉल, लांब षटकार मारलाय हा बॉल. ओ हो, या वेळेला बॉल जास्त उसळी घेतली आहे. वाईट बॉल खेळवला जातोय. धावसंख्या पुढे गेली, आता 9 वर ही धावसंख्या जाते. 73. रबर बॉल मध्ये या काही खूपही जास्त नाही आहेत. दोन्ही टीम जबरदस्त आहे, मजा येणार आहे. कारण विक्रोलियन्स गेली कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळताना आपण पाहिलं. अमोल म्हात्रे आणि कंपनी. रॉयल स्टनर म्हटलं तर अर्शद काजी साहेब एक असे क्रिकेट प्रेमी आहेत जे सातत्याने क्रिकेट रसिका सातत्याने नवनवीन खेळाडूंना संधी देखील देत असतात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. रिमझिम पाऊस सुद्धा सुरू आहे, वातावरण ओलं आहे, पाण्याची डबकी साचलेली आहे, त्याच्यामध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सध्या आपल्याला पाहायला मिळतात प्रितेश त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. प्रितेश जोशी, बाळकुम ठाण्याचे एक जबरदस्त बॅटर, आता कमी गतीने बॉल टाकलाय. आणि विकी, नवी मुंबई एक्सप्रेस ज्यांना म्हटलं जातं, त्यांनी टाकला. स्लोवर 1 बॉल, पहिली ओव्हर संपते, धावसंख्या झाली आहे 9. यानंतर चालू सामन्यातील विजेता आकर्ष 11 जुहू संघाबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 24 बॉलमध्ये 64ची आवश्यकता आहे. अशक्य नाहीये, होऊ शकतात, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. 24 मध्ये 10. या स्पर्धेत 5 अर्धशतक झालेत. आमचे भावेश भानुशाली सांगतायत की पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधील कबीर यांनी केलं. 55 धावा केल्या 18 बॉलमध्ये. थॉमस डायटच्या 62 धावा. त्याचबरोबर जर पाहिलं तर आमिर दाफेदार यांच्या 65. खेळायच होता, एका बाजूला बॉल गेला, एका बाजूला, परंतु खूप वेगात गेलाय. एक धाव तिकडे घेतली जाईल, दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलं. या स्पर्धेत नजबुलचं देखील अर्धशतक पाहायला मिळतंय आपल्याला. आणि काय चाललंय इकडे, आणि हे सगळ्या गमती जमती पावसाळ्याच्या क्रिकेटच्या आहेत. आणि मग याच्याच रील्स बनतात आणि ते सगळं पाहण्यासारखं आहे. म्हणजे एवढ्या रील्स बनतात की एका वेळेला 10-15 जणांच्या कोणाच्या एक्सेप्ट करायच्या. बारा धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. परंतु हे सोशल मीडिया जे रील्स बनवतायत, एडिटिंग करतायत, त्यांचंही कौतुक करू, कारण या क्रिकेटला ते प्रमोट करतायत. आणि त्याबद्दल आमचे जेवढे एडिटर्स आहेत ना, पहा, टेनिस क्रिकेट आपलं लोकल क्रिकेट जे आता प्रसिद्ध होतं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. आणि त्याच्यामध्ये मात्र जे आमचे एडिटर बंधू आहेत त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं देखील विशेष कौतुक आणि आपण केलेल्या कामाला देखील शुभेच्छा. हो, लांबून खेचून मारलाय बॉल, सीमारेषेच्या पलीकडे आर्यनच्या या बॉलवर मारलाय जबरदस्त षटकार. मॅच संपलेली नाहीये. 21 बॉलमध्ये 55 पाहिजेत. म्हणून तर म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. प्रितेश 2 षटकार मारत बॅटिंग करतायत. भिवंडीच्या हायवे दिवा गावचा युवा टॅलेंटेड गोलंदाज, PSPL मध्ये चांगली बॉलिंग केली होती ज्यावेळेला महाराष्ट्रासाठी त्यांचा परफॉर्मन्स राहिला होता. परंतु हे रबर बॉलचं क्रिकेट आहे आणि प्रितेश रबर बॉल स्पेशलिस्ट आहेत. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबते. 18 धावा धावफलकावर. 20 बॉलमध्ये 55 अजूनही करायच्या आहेत. षटकार, चौकार आवश्यकता आहे त्याची. मारावे लागतील. सलामीची जोडी आहे रॉयल स्टनर या टीमसाठी. आणि रॉयल स्टनर कालही जिंकली आहे. ऑप्टमच्या बाहेर. आता मात्र चांगल्या टप्प्यावरून बाउन्स केलाय त्यांनी. एक षटकार मारल्यानंतर खडबडून जागे झाले ते.
बॉलरसाठी मात्र परिस्थिती थोडीशी खडतर आहे, परंतु याच्यातून मार्ग काढायचा आहे, ते तर क्रिकेट आहे. हाई बॉल यष्टीरक्षकाकडे, पुन्हा एकदा तिकडेच बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला. 2 ओव्हरचा खेळ संपतो, धावसंख्या झाली 18 आणि अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत, पाहिजेत 55. यावेळेला चांगला फटका आलाय, थर्ड मॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. उजेर आहेत, त्यांच्या बॅटमधून आलेला फटका निघालाय सीमारेच्या दिशेने, परंतु तिकडे पाण्यामध्ये बॉल थोडासा वेग मंदावताना पाहायला मिळालाय. अजूनही जर पाहिलं तर सामना संपलेला नाहीये. 17 बॉलमध्ये 53 पाहिजेत. षटकार चौकार जर का आले काही, मॅच बनू शकते. आणि आता बॉलिंगसाठी पवन केने यांना पाहतोय आपण. वलयांकित नावांपैकी एक नाव बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहे भिवंडी गोरसईचं. तर गोरेगावचे छोटेसे उजेर हे सुद्धा चर्चेत असतात त्यांच्या बॅटिंगच्या मुळे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय करा कव्हरच्या दिशेने, गवतामध्ये बॉलचा वेग मंदावतोय. फिल्डर आले तिकडे. बऱ्याचदा असं होतं की गवतामध्ये बॉल गेल्यानंतर हरवतो सुद्धा, त्याही काही गमती जमती असतात पावसाळी क्रिकेटच्या. धावसंख्या अजूनही जर पाहिलं तर 16 बॉलमध्ये 52ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. प्रितेश यावेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु हा फटका फसलाय. समोर खेळायला गेले त्या प्रयत्नात फटका फसला आणि आली विकेट पहिली. अर्जुन वसिटा बॅटिंगसाठी गेलेत. पावसाळी क्रिकेट स्पेशलिस्ट आणखीन एक बॅटर आहे. 15 बॉलमध्ये 52 अजूनही करायच्या आहेत, म्हणजे षटकार चौकार मारावे लागतील. पावसाळी वातावरण आहे आणि मैदान पहा ना किती सुंदर आहे. पावसाळी क्रिकेटला जर चारी बाजूला सीमारेषावाला ग्राउंड मिळालं तर मजा येते. मुंबईत छोट्या छोट्या मैदानांवर सुद्धा खूप मॅचेस मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळतात, परंतु इकडे एक मोठं मैदान आहे आणि त्याच्यामुळे या भाईंदरच्या स्पर्धेची सुद्धा चर्चा आहे. हो, भाईंदरमध्ये एक मीरा भाईंदर परिसरात बरीचशी ग्राउंड आहेत. नाही, टुर्नामेंटही होत आहेत. मीरा भाईंदर बिग बॅश सारखी नितीनजी वारे घेऊन आलेत किंवा बऱ्याचशा स्पर्धा होताना पाहिलं मिळतात. माझ्या मते बऱ्याच जणांच्या गावच्या स्पर्धा सुद्धा मीरा भाईंदर परिसरामध्ये होतात. मीरा भाईंदर बिग बॅश येते आपल्या भेटीला 14 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर. नितीनजी वारे, प्रवीणजी वारे आणि आपल्या भेटीला घेऊन येतात NP स्पोर्ट्स परिपॅकर. मीरा भाईंदर बिग बॅचचं 3रं पर्व पाहायला विसरू नका 70 स्पोर्ट्सवर. पवन बॉलिंगसाठी पाहिला विद्या. पवनने घेतले विकेट. अर्जुन वसिटा उल्हासनगरचा हा युवा खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. काही षटकार आले तर अशक्य नाहीये, परंतु ते मारावे लागतील. अर्जुन वसिटा वाह, आल्या आल्या पहिलाच बॉल. ओ, परंतु बॉलने फिल्डर शोधून काढला असंच म्हणावं लागेल, कारण फटका चांगला होता परंतु तिकडे फिल्डर आले. चैतन्य पाटील यांनी पकडलेली एक चांगली कॅच आणि अर्जुन वसिटा आउट. माझ्या मध्ये उमेश सर, पूर्वी बॅटही तशा नसतील, पावसात भिजल्या तर बॅट खराब होत असतील. आता बॅट पेंट अशा केल्या जातात पावसाच्या पाण्याचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही. पूर्वी ग्लोव्हजही माझ्यामध्ये नव्हते. बरेच प्लेयर हाताला रुमाल.
पूर्वी आम्ही म्हणजे बरेच प्लेयरच की कव्हर दे तोपर्यंत बॉलिंगच टाकत नव्हते. आता कव्हरचा विषयच नाही राहिला. इंटरनॅशनलमध्ये नाही राहिला तर इकडे काय राहील. हॅट्रिकची संधी. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेल्या आहेत. हॅट्रिक घेतील का पवन केने त्यांच्यावर नजर असणार आहेत. बॅटिंगसाठी ओम पांडे एक युवा टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू चेंबूरचा सध्या चर्चेत आहे, ज्यांनी बॉलिंग चांगली केली होती. पहिलाच बॉल चांगला फटका खेळलाय. बॉल अगदी वेगामध्ये सीमारेषेच्या दिशेने निघालाय, पाण्यामध्ये थांबलाय. तोपर्यंत दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. ओम पांडे यांनी 2 ओव्हर टाकल्या होत्या, त्यामध्ये फक्त 10 रन दिल्या. म्हणजे बॉलिंग जबरदस्त केली. दोन्ही ओव्हर खूप चांगल्या टाकल्या त्यांनी. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच थोडीशी लांब गेली आहे. यानंतर होणारा महत्त्वपूर्ण सामना आकर्ष 11 जुहू आणि दुसऱ्या बाजूला चालू सामन्यातील विजेता संघ. लोअर फुल टॉस त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमारेषच्या दिशेने निघालेला आहे. ओम पांडे धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर संपल्या 3 धावसंख्या झाली 24. किरण बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. 12 बॉल 49. स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ओम पांडे यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषच्या दिशेने गेलाय खरा. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. दुसरी धावही तिकडे पूर्ण होते. अजूनही 11 बॉल आणि 47ची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पलीकडेच पाठवावा लागणार आहे रॉयल स्टनरला. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. ओम पांडे या युवा खेळाडूकडे टॅलेंट आहे. बॉलिंगमध्ये 2 ओव्हरला 10 रन दिले आणि बॅटिंगमध्ये सुद्धा तेवढी चांगली कामगिरी करतायत. पहा ना कशा पद्धतीने मारलाय शेवटच्या क्षणी. शेवटच्या क्षणी त्यांनी जो झटका दिला ना, थोड्या वेळासाठी मंगेश वैतीची आठवण आली. स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला आवडेल. बत्तीस धावा धावफलकावर. आणखीन एक विकेट यावेळेला केला आहे. ओम पांडे म्हणतायत मी आहे ना, प्रयत्न करतोय. आणि अजूनही जर पाहिलं तर मोठमोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती आता 38 आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 9 बॉलमध्ये 35 पाहिजेत. म्हणजे 5 मारायचेत 9 मधले बाहेर. पाहूया, क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. आणि जर का आणखी 1-2 आले तर प्रेक्षक स्वतःहून टाळ्या वाजवतील. लगातारचे 2 षटकार ओम पांडे या मॅचला बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. आठ बॉलमध्ये 35 अजूनही करायचे. सामना संपलेला नाहीये. जर का या 2 बॉलवर मोठे फटके आले मजा येईल मॅच मध्ये. आता चांगला वळवला. हे किरणकडे टॅलेंट आहे. समोरून वळवलाय आणि यष्टिरक्षकांकडे पाठवलाय. 38 धावा धावफलकावर.
वाह, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक केलंय. 2 षटकारानंतर खडबडून जागे झाले आणि आता शेवटच्या 6 बॉल आणि 35 करायचे मॅच जिंकण्यासाठी. आकर्ष 11 जू कॅप्टन टॉस साठी यायचंय. मीरा भाईंदरचे बरेचसे प्रेक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणावर इकडे दाखल झाले आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. त्या सगळ्या क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक स्वागत. आज हे तारे सितारे मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळत आहेत या भाईंदर बॉईजच्या स्पर्धेमध्ये आणि त्याचबरोबरीने जे स्पोर्ट्सच्या या स्पर्धेमध्ये. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येते करण पाटील यांना. विनीत येतात, माफ करा, विनीत येत आहेत. वेगवान गोलंदाजी त्यांचंही वैशिष्ट्य राहिलेलं आहे, परंतु उझेर 6 बॉलमध्ये 35 करायचे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. पहिला बॉल थोडासा लांबा पडला होता आणि पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत या बॉलला उंची जास्त होती उसळी आणि त्यामुळे इकडे वाईट बॉल घोषित केला जातोय. 6 बॉलमध्ये अजूनही 34 करायचे आहेत, म्हणजे मारायचं आहे प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आमिर दाफेदारने काल 6 बॉलमध्ये 6 षटकार या मैदानात मारलेत रॉयल स्टेनरसाठी. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. बॉलला उसळी पाहायला मिळते आणि आता मात्र नो बॉल देखील इकडे घोषित केला जातोय. 6 मध्ये 33. वाह, काय मारलाय, अप्रतिम, जबरदस्त फटका. हा खेळाडू छोटासा आहे परंतु फटके मोठमोठे मारतो आणि या षटकारांची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 6ने. काय सुंदर फटका मारलाय. कव्हर्सला फोर्स केलं, थोडासा पुढे होता आणि चांगलं पदल आलित्य पाहायला मिळालं. आणि आता 5 बॉलमध्ये 27. सामना तर अजूनही नाही संपला. प्रत्येक बॉलवर षटकार चौकार आला तर मॅच अजूनही ऑन आहे. उझेर या खेळाडूकडे टॅलेंट आहे. याही वेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय खरा. बॉल सीमारेषच्या दिशेने निघालेला आहे परंतु फिल्डर येत आहेत आणि आता मॅचला जिंकण्यासाठीची औपचारिकताच राहिली आहे. 4 बॉलमध्ये करायचे ते 26. परंतु पाहूयात या ओम पांडे यांच्याकडे क्षमता आहे. काही चांगले फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतील का. वाह, उचललाय, फेकलाय, मैदानाच्या बाहेर पाठवलाय. ओम पांडे मारतायत. पण एक फटका तुम्हाला आत्मविश्वास देतो. 3 बॉल 20. पांडेने मात्र चांगली कामगिरी केली आहे. बॉलिंगमध्ये केली आहे, बॅटिंगमध्ये सुद्धा केली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू लक्ष वेधून घेतोय स्वतःचं. ऑलराऊंडरची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि येणाऱ्या कालावधीमधील ऑलराऊंडर या पांडे यांच्या रूपात दिसतोय. वाह, आणखीन एक क्वालिटी फटका आणि तोही सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांसाठी जाणार आहे. उझेरने पहा तरी देखील मन जिंकून घेतले. थोड्या धावा जास्त झाल्या, एक 10 रन जास्त खर्च केल्या म्हणावं लागेल इकडे रॉयल स्टारने आणि त्याचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा याही वेळेला समोरच्या दिशेने मारला गेला फटका पाहायला मिळतोय. वाह, क्वालिटी बॅटिंग. षटकार आलेला आहे आणि 64 झाल्यात आणि त्याचाच उल्लेख आम्ही करत होतो की 8 धावांनी हा